नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आज बघा शाकंभरी नवरात्र आपलं सुरू झाले 7 तारखेला. 7 ते 13 तारखेपर्यंत आपलं शाकंभरी नवरात्र सुरू आहे. आणि बघा काही काहींना माहीत नसतं की आपले नवरात्र बघा किती असतात. तर चैत्र नवरात्र असते, शारदीय नवरात्र आणि हे शाकंभरी नवरात्र असतं. तर या नवरात्रामध्ये बघा आपण ज्या सेवा सांगितल्या, दुर्गा सप्तशती पाठ, परत कुंकुमार्चन. तर आजचा हा चांगला दिवस म्हणजे शुक्रवार आहे. तर शुक्रवारी तुम्ही आवर्जून नाही का ओटी भरू शकता किंवा तुम्ही नाही का कुंकुमार्चन करू शकता. तर आपण आज देवीची ओटी भरायची आहे. तर बघा, आता तुमच्या घरी घटस्थापना केली असेल किंवा देवी बसली असेल तर तुम्ही तेव्हा तिथं ओटी कशी भरायची असते तर त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे. सॉरी. तर बघा आपण काय करायचं आहे. तर आज शुक्रवार हा ना देवी माताचा दिवस आहे. तर मंगळवार शुक्रवार या दिवशी आपण आवर्जून आपल्या कुलस्वामिनीची नाही का सेवा करत असतो किंवा हा दिवस त्यांना समर्पित असतो. तर या दिवशी आपण काय करायचं आहे, आवर्जून आज आपण ओटी भरायची आहे. तर बघा आपण ओटी कशी भरायची आहे. तर सोमवारी बघा 13 तारीख येते. तर 13 तारीख आपली शाकंभरी नवरात्रीचं आपण उद्यापन किंवा आपण काय म्हणतो सांगता असते किंवा ते नाही का घट उठणार असं म्हणतात. तर हे आपलं सोमवारी आहे. तर त्याच्या आधी आपला शुक्रवार येतोय छान दिवस असा ओटी वगैरे भरण्यासाठी. तर कारण का म्हणजे आपल्या जर तुम्ही देवी वगैरे बसवत नसाल तरी आपल्या घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती असेल तर तुम्ही कुलदेवतेचीही घरामध्ये तुम्ही ओटी भरू शकता. तर ओटी कशी भरायची असते तर बघा, तुम्ही एखादा खण वगैरे घ्या किंवा साडी छान अशी नवीन आहे का 6 वार 9 वार साडी असते ती साडी आणि आवर्जून काठपदर साडी असावी ओटी भरताना. कोणतीही देवीची ओटी भरतो ना तेव्हा आपण आवर्जून काठपदर साडी घ्यावी. काठपदर म्हणजे काय, त्या साडीला काठ असे असावेत की त्याच्यानंतर नाही का काठपदर असावी साडी, त्याच्यानंतर नारळ, नंतर त्याच्यावर खण असावा, तिथं शृंगाराचे सामान तुमच्या इच्छेनुसार म्हणजे काही मग जोडव्या बघा भेटतात त्या नाही का म्हणजे नकली जोडवी, परत नंतर ना मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, नंतर ना ओठीचं जे असतं ते ओठीचं म्हणजे हळकुंड, खारीक, सुपारी, खोबरे, त्याच्यानंतर बदाम वगैरे आणि हे घेऊन आपण देवीची ओटी भरायची आहे. तर ओटीसाठी तुम्ही कोणत्याही कलरची साडी घेऊ शकता म्हणजे हिरवी, लाल, शक्यतो लाल आणि हिरवी घ्या. कारण आपल्या इकडं सुवासनीचा किंवा देवीसाठी आपण कलर घेताना लाल किंवा हिरवाच घेतो. ते सौभाग्याचं नाही का एक कलर म्हणला गेला आहे, हिरवा किंवा लाल. तर या दोन्ही कलरपैकी तुम्ही कोणतेही नाही का घेऊ शकता. त्याच्याबरोबर आपण ओटीवरती 5 फळंही ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला 5 फळं जमली तर तुम्ही 5 फळंही आणा, नाही जमली 5 फळं तर तुम्ही नाही का 1 फळंही ठेवलं तरी चालेल. त्याचबरोबर बघा चुडाही आपल्या इकडं ठेवतात ओटी भरताना, चुडाही तुम्ही त्याच्याबरोबर ठेवू शकता किंवा तुम्ही बांगड्या हिरव्या ठेवल्या असतील तर किंवा चुडा नसेल ठेवला तरी चालेल, पण असेल तर चुडाही तुम्ही ठेवा. तर ही ओटी आपण देवीकडं नाही का एका ताटामध्ये तुम्ही सगळं सामान काढा. पहिलं एक ताट घ्या, ताटामध्ये ती साडी ठेवा, साडीवरती नाही का ती ब्लाऊज पीस तुम्ही जे खण आणला असाल तो ठेवा. त्याच्यावरती तुम्ही ते नाही का तांदूळ ठेवा ओटी भरण्यासाठी. तांदूळ किंवा गहू, जसं तुमच्या इकडं कशी ओटी भरतात तसं आमच्याकडं जशी तांदळानं भरतात किंवा गव्हानेही भरतात. तर त्या दोन्हीपैकी एक ठेवा. त्याच्यावरती तुम्ही जो नारळ आणला आहे तो त्याची शेंडी देवाकडे ठेवायची. त्या देवाकडं होईल असं ताटामध्ये ठेवायची. त्याच्यानंतर हळकुंड ठेवायचं, त्याच्यानंतर खारी, खोबरं, बदाम वगैरे नाही का ते ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही जे शृंगाचं जे सामान आणलं असेल ओटी भरण्यासाठी ते ठेवायचं व त्याला प्रत्येकाला म्हणजे नारळाला हळदी कुंकू लावा. त्याच्यानंतर तुम्ही जे सामान आहे त्यालाही हळदी कुंकू लावा. त्याच्यानंतर तुम्ही जे ओटी भरणार आहात आपण भरणार तर आपल्या स्वतःलाही लावून घ्यायचं हळदी कुंकू. त्याच्यानंतर देवीला पण हळदी कुंकू लावायचं व ही ओटी अशी उचलून आपण 3 वेळा नाही का देवीचं नाव घेऊन ती ठेवायची व त्याच्यानंतर आपण ती तांदूळ त्याच्यामध्ये टाकलेले असतात त्याच्यानंतर ओटी भरतो. जशी आपण तशी ओटी भरायची आहे. तर अशी ओटी भरल्यानंतर आपण नाही का आज शुक्रवार आहे तर आपल्याला नाही का खूप छान असं आपल्याला कोणतीही सेवा नाही जमली. आता पूर्ण किती दिवस झाले, 7 पासून आज 10-3 दिवस झाले, तर आपल्याला कोणतीही सेवा नसेल जमली तरीही तुम्ही आवर्जून नाही का आज तुम्ही श्रीयंत्रावरती त्याच्यानंतर तुम्ही कुलदेवी तिच्या मूर्तीवरती आवर्जून कुंकुमार्चन करा. शुक्रवार हा खूप छान दिवस आहे. तर या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करतात तेही तुम्हाला माहीतच आहे. 5 बोटांनी कुंकुम माताच्या आपल्या चरणापासून पायापासून चरणापर्यंत असं कुंकू आपण व्हायचं व आपण कोणताही मंत्र म्हणायचा. तुमच्या देवीचं नाव घेतलं तुम्ही तरी चालेल. जी कुलस्वामी तुमची देवी आहे तिचं नाव घेऊन घेतला तरी चालेल किंवा आपला नाही का नवार्णव मंत्र म्हटला तरी चालेल. नाहीतर आपल्याला लक्ष्मीमाताचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तसे तुम्ही श्रीयंत्रावरती बी करू शकता आज कुंकुमार्चन. नंतर ना अन्नपूर्ण मातावरतीही करू शकता. कारण आपण नवरात्रामध्ये जी सेवा करत असतो त्या खूप छान अशा सेवा असतात आणि त्या सेवा आपल्याला नाही का ज्या आज ह्या नवरात्रामध्ये नाही का लक्ष्मीमाता सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास करत असते आणि
तिथं जी लक्ष्मीमाताचं नाही का देवतत्वत्व जास्त पसरलेलं असतं आपल्या भोवती या 9 दिवसामध्ये. त्यासाठी आपण नाही का या शाकंभरी नवरात्रामध्ये आपण ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. व आज तुम्ही जर कुंकुमार्चन कराल किंवा आज ओटी भराल तर खरंच आपल्या कुलदेवतेचा आपण कुलाचार पण आपल्या हातून घडत असतो बघा. आपण नवरात्रीमध्ये पण करत असतो, शारदीय नवरात्रीमध्ये करत असतो. तेव्हा केल्यानंतर आपण नाही का आपल्या का बिझी लाईफमध्ये आपल्याला एवढा वेळ पण नसतो, पण आत्ता तुम्ही जर आवर्जून केलं तर त्याचा फायदा आपल्यालाच होत असतो. तर आपल्या हातून आपल्या कुलदेवीची नाही का सेवा होत असते, घडत असते. तर तीही सेवा तुम्ही आज करू शकता. तसेच तुम्ही आता नाही कमलगट्ट्याची माळ घेऊन तुम्ही नवार्णव मंत्र 16 वेळा तरी नाही का, जोपर्यंत तुमच्या आता पाठीमागं नसतील सेवा झाली इथून पुढं तरी तुम्ही 2-3 दिवस नाही का सेवा करू शकता. 3 दिवस राहिले तर 3 दिवसामध्ये तुम्ही आवर्जून ह्या सेवा करू शकता. तर नक्की तुम्ही आज शुक्रवारचा दिवस छान आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठही करू शकता किंवा तुम्ही नवार्णव मंत्र कमलगट्ट्याच्या माळेवरती केलं ना खरंच लक्ष्मीमाता प्रसन्न होत असेल तर तुम्ही नक्की आवर्जून कमलगट्ट्याच्या माळेवरती हा मंत्र जप करा. नवार्णव मंत्र ओम माय क्लीम भीम चामुंडाय विचे, ओम माय क्लीम भीम चामुंडाय विचे असं तुम्ही 16 वेळा 21 वेळा तुम्हाला 108 वेळा जमला तर 108 वेळाही करा. तर नक्की तुम्ही ह्या सेवा करा. महिलांनी तर आवर्जून ह्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे. तर बघा आपल्याला जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळेत हे आपण करत असतो. आपली घरातली कामं आहे, महिलांच्या मागं घरातली कामं, मुलं, स्कूल हे सगळं बघूनही आपण थोडेफार वेळ नाही का जेवढा राहतो थोडा वेळ तरी आपण नाही का देवासाठी दिला पाहिजे. आणि महिलांनीच आपल्या कुलदेवीचा कुलाचार वगैरे करावा लागतो. तर यावर्जून महिलांनी ही कामं नक्की करा. तुम्हाला जेवढी जमेल तेवढीही तुम्ही नक्की सेवा करू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.